सात्विक तयाचा हरीख वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा तरी माझा दैवा पार नाही दुःख भंजन सेवेसाठी निवडलेल्या अभंगाचा भावार्थ सांगायचा आहे। सेवा किम निमित्तानं आहे, कशाच्या निमित्तानं आहे, तर या ढोरपगाव गावामध्ये गजानन महाराज प्रकटिनी या उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलेलं आहे। भागवताचार्य तुमच्या गावातलेच हरिभक्ती प्रायण प्रशांत महाराज मावनकर, तुमच्या गावाला हे फार मोठं वैभव लाभलं महाराज, कारण गावामध्ये अशा महान व्यक्तीचं जन्माला येणं काही सामान्य गोष्ट नाही। हे तुमच्या गावाचं भाग्य, नवे नवे त्यांच्या आई वडिलांची पुण्य आणि त्यांच्या माध्यमातून ते इथं जन्माला आले आणि आपल्या गावाचा उद्धार व्हावा याच्यासाठी स्वतःहून म्हणणारे की मी स्वतः कथा करणार आहे। फार मोठं तुमच्या गावाचं भूषण आहे, वैभव आहे ते महाराज, आणि त्यांचं गायन सुंदर आहे, त्यांचा अभ्यास सुंदर आहे, कारण ते निवृत्ती महाराज वक्ते यांचे शिष्य आहे, त्यांच्याकडे शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे, फार मोठा त्यांचा अधिकार आहे। असे असणारे आपले प्रशांत महाराज मामनकर यांच्या मुखातून तुम्ही कथा श्रवण करता, अशा भाग्यवान लोकांची सेवा करण्याचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला। तुकोबाराय म्हणतात तरी माझ्या दैवा स्थापन केलं आणि त्या अनुषंगाने प्रकट दिनानिमित्त श्रीमद भागवत कथा तथा अखंड हरिनाम सप्ताह तुम्ही सगळे कथा श्रवण करीत आहात, भागवत कथा श्रवण करीत आहात, कारण भागवत कथा जीवनामध्ये त्याचं फार मोठं महत्व आहे। श्रीमद भागवत कथेचा अर्थच असा आहे, श्री म्हणजे लक्ष्मी, मद म्हणजे अहंकार, लक्ष्मी रूपी अहंकाराचा नाश करणारा ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत आहे। भा म्हणजे भक्ती, ग म्हणजे ज्ञान, ज्ञान व म्हणजे वैराग्य, भक्ती ज्ञान आणि वैराग्याची प्राप्ती करून देणारं साधन म्हणजे भागवत ग्रंथ आहे। आणि भागवत म्हणजे प्रत्यक्ष भगवंत आहे, ते नियम वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षात वर्तते हरी, श्रवणात सेवनात पाठात दर्शनात पापनाशिनी। श्रीमद भागवत म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचं वाङ्मयी रूप आहे, कारण दशमस्कंदाच्या उत्तरार्धामध्ये जेव्हा उद्धवजी भगवंत निज धामाला जाण्यासाठी निघाले, उद्धवजीने सांगितलं तेव्हा तुम्ही निघाले, निघून जा, अवतार कार्य संपवण्याचा तुमचा विचार आहे आणि तुम्ही गेल्यानंतर मग आम्ही कोणाचा आश्रय धरावा। त्यावेळेस भगवंत म्हणतात, उद्धवा मी जरी गेलो तरी माझं तेज या भागवतामध्ये ठेवून जाईल आणि ते म्हणजे प्रत्यक्ष भगवान परमात्मा। म्हणून ग्रंथ नव्हे हा श्री
कृष्ण गीते वेदी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रिताप जाती चिरयू शांती नातही वदती कृष्णपदी ठेवू माता जय हो जय श्री भागवत। आणि भागवत कथा अशी आहे माणसाचं अंतःकरण शुद्ध करणारी आहे, निर्मळ करणारी आहे, नवे नवे पावन करणारी आहे। कारण तुलसीदासांनी त्याचं वर्णन केलं। हरी तुझे रघुपती कथा प्रसंग सकल लोकजन पावनी गंगा संतत जपत शंभु अविनाशी शिव भगवान ज्ञान गुण राशी श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय ही कथा अंतःकरण निर्मळ करणारी आहे, पावन करणारी आहे, शुद्ध करणारी आहे। आणि भगवंताला पाहिजे फक्त अंतःकरण। भगवंत हा अंतःकरणाचा परमात्मा अंतःकरणाचा विषय आहे आणि जोपर्यंत अंतःकरण शुद्ध होत नाही तोपर्यंत भगवंताची प्राप्ती नाही। आणि ही कथा आपलं अंतःकरण निर्मळ करणारी आहे, पावन करणारी आहे, शुद्ध करणारी आहे। आणि तुलसीदास त्याच्याही पुढे सांगतात हरी निर्मल मन जन सो मोहि पावा मोहि कपट शन शीघ्र भावारा मला कपटी लोक आवडत नाहीत, निर्मल अंतकरणाचे शुद्ध अंतकरणाचे लोक आवडतात। मला द्वेष करणारे लोक आवडत नाहीत। आतून काय बाहेरून काय, काही लोक असतात असे जगामध्ये, आतून वेगळे आणि बाहेरून वेगळे असे मला छल करणारे लोक आवडत नाही। ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे ते भक्त मला आवडतात आणि अंतःकरण निर्मळ करणारी आहे श्रीमद भागवत कथा। आणि तुम्ही सगळे ते श्रवण करीत आहात। अशा भाग्यवान लोकांची सेवा करण्याचा योग प्राप्त झाला, माझ्याही दैवाला पारावार नाही। आजचा जो अभंग निवडलेला आहे जगद्गुरु जगदवंदनीय संत श्रेष्ठ वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा अभंग आहे। तुकाराम महाराजांचा एवढा अधिकार आहे की त्या तुकाराम महाराजांचं वर्णन रामेश्वर भट्टांनी करावं। रामेश्वर भट्ट म्हणजे तुकोबारायचे कट्टर वैरी आहे। तुमच्या आमच्या सारखं वैरत्व तुकोबारायचं नाही, एवढं वैरत्व युगवेकोपाला गेलेलं तुकोबारायचं रामेश्वर भट्टाचं। पण शेवटी त्या रामेश्वर भट्टाला सुद्धा म्हणावं लागलं तुकिता तुलनेशी
तुकोबाराची प्रगती फार व्हायला लागली, कीर्ती जगामध्ये व्हायला लागली. आणि जिथं प्रगती आहे तिथं विरोधक असतातच. जिथं गतिरोधक आहे तिथं रस्ता चांगला असतो आणि जिथं प्रगती होते तिथं विरोधक असतात. हे महत्वाचं आहे. आणि म्हणून तुकोबाराची कीर्ती वाढली आणि रामेश्वर भट्टाला ते खपलं नाही. रामेश्वर भट्टांनी त्यांच्या सोबत वैरत्व केलं. एवढं वैरत्व केलं पण वैर्याने सुद्धा तुकोबाराचं वर्णन करावं, वैर्याने करावं. एखाद्या तुमच्या गावातला मुलगा आहे लग्नाला आलेला आणि त्याला पाहुणे बघायला आले, नेमकं ज्या माणसासोबत त्याचं पटत नाही त्याच्या बापाचं, त्याच्याशीच पाहुण्याची गाठ पडली. पाहुण्यांनी त्याला विचारावं, करे अमुक जीचा मुलगा कसा आहे, त्याचं बॅकग्राऊंड कसं आहे, त्याची लाईफ कशी आहे, त्याचं वागणं कसं आहे, आम्हाला सांगा की तो काही व्यसन करतो का. त्यावेळेस त्याने सांगावं, नाही महाराज, नाही तो फार चांगला आहे. मग वैर्याने वर्णन करावं, याला फार विशेष महत्व. चांगलं बोलणं, चांगल्या बोलणाऱ्यासोबत एकमेकाचं वर्णन आपण करतो, याला विशेष महत्व नाही. पण वैर्याने वर्णन करावं. तसं रामेश्वर भट्टांनी तुकोबाराचं वर्णन केलं. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही तुझ्या, असे असणारे तुकोबारा आहे. फार मोठा तुकोबाराचा अधिकार. आणि तुकोबारा या अभंगामध्ये आपल्या हिताच्या ठिकाणी जो जागा आहे त्याच्या माय बापाला धन्यता देतात. विठ्ठल विठ्ठल तुकोबारा म्हणतात, जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे. आता हिताच्या ठिकाणी जागा राहणं म्हणजे काय हो? जागा राहणं म्हणजे रात्रभर जागं राहणं, याला जागं राहणं म्हणत नाहीत. एक वर्ग असा आहे की त्याला हित कळते पण ते जागे राहत नाही. एक वर्ग असा आहे ते जागे राहतात पण त्याला हित कळत नाही. एक वर्ग असा आहे त्याला हितही कळत नाही, जागेही राहत नाही. पण एक वर्ग असा आहे त्याला हितही कळलं ते जागेही राहतात. एक वर्ग असा आहे ते जागे राहतात पण त्याला हित कळत नाही. रात्रभर पाकडलं काही नाही सापडलं, आपल्याकडे म्हण आहे. मग रात्रभर जागा राहिलं पण मंदिरासमोर पत्तीच पिसत बसला, काय करता जागा राहू नये. जागे आहेत पण त्याला हित कळलं नाही. एक वर्ग असा आहे ते जागे आहेत पण त्याला हित कळत नाही. तो वर्ग तुमचा आमचा आहे महाराज. आपण प्रत्येक जण म्हणतो महाराज खरंच या संसारात काहीच पडलेलं नाही बा, तुम्ही सांगता ते काही खोटं नाही, खरा संसार दुःख रूप आहे. पण आतापर्यंत संसार कोणीही सोडला नाही, कोणीच सोडत नाही. हित कळतं पण जागे राहत नाही. पण एक वर्ग असा आहे ते जागाही राहत नाही आणि हितही कळत नाही. काही लोक आहेत जगामध्ये असे. महाराज एखाद्या गावाला आपण गेलं, गाव अनोळखी असते, काही माहिती नसते. एखाद्या व्यक्ती आपल्याला भेटला, त्याला आपण विचारपूस केली, महाराज हा त्या भानगडीत आम्ही पडत नाही महाराज, त्या देवाची घेणं नाही, सप्तेशी आम्हाला घेणं नाही. अशी बरेच आहे. आले तसे संसाराला आले, निघून गेले, हा एक वर्ग. पण एक वर्ग असा आहे त्याला हितही कळलं ते जागेही राहतात. तो वर्ग म्हणजे संतांचा. हरी उठा साधू संत जागेही राहतात. कारण संतालाच अधिकार आहे, कारण त्यांना माहिती आहे हित कशामध्ये आहे. मग तुकोबारा म्हणतात जो हिताच्या ठिकाणी जागा आहे. हित म्हणजे काय? हित म्हणजे 2-2 दिवसाच्या भाज्या फ्रीजातल्या खाणं
याला हित म्हणत नाही. हित कशाला म्हणतात? अरे माणसाला हित कळतं, पशु पक्ष्याला हित कळतं. माणूस एवढा कृपण आहे, एवढा संग्रह करण्याच्या मागे लागतो. आपल्या मुलाचं हित करण्यासाठी, आपल्या मुलाचं हित व्हावं याच्यासाठी तो एवढा धावपळ करतो, एवढा प्रयत्न करतो. साधं फाटलेलं बलेन ह्या सुद्धा त्याचा तो फेकून देत नाही. फाटल्यानंतर त्याचं घर पुसण्यासाठी टाईल पुसण्याचा वापर करतो. एवढे लोक कृपण जगामध्ये, पण याला तुकोबारा हित म्हणत नाही. अरे याचं हित संग्रह करणं हे हित पशु पक्ष्यालाही जमतं ना. सुग्रणी नावाची पक्षिणी आहे आणि तिने उन्हाळ्याभर गवताची काडी काडी जमा करावी आणि घरट तयार करावं. तिला नाही हित कळत का? बहिणाबाईने त्याचं वर्णन केलं. हरी अरे खोप्यामध्ये खोपा सुग्रणीचा एका फुलासाठी काडी जमा करते, घरट तयार करते. मग पशु पक्षाला तुम्हाला आम्हाला हित कळते, पण तुकोबारा आहे याला हित म्हणत नाही. तुकाराम महाराज म्हणतात संसारा म्हणजे संग्रह करणं, याला मी हित मानायला तयार आहे. तुकाराम महाराज म्हणतात हित त्याला म्हणतात ज्याला आपल्या मनुष्य देहाचं महत्व कळलं. या मनुष्य योनीमध्ये आल्यानंतर ज्याला मनुष्य देहाचं महत्व कळलं तो हिताच्या ठिकाणी जागा आहे. त्याला हित म्हणतात. मग हिताचं कारण तुकोबारा म्हणतात की जो आपल्या मनुष्य देहाचं महत्व ज्याला कळलं त्याला तुकोबारा हित म्हणतात. तो हिताच्या ठिकाणी जागा आहे. नाहीतर काही काही लोक संसाराला येतात आणि तसेच निघून जातात. त्याला या संसारात मध्ये आल्यानंतर देवाशी घेणं नाही, परमार्थाशी घेणं नाही. हा भगवंतानी एवढं सुंदर प्रकारचं शरीर आपल्याला कशासाठी दिलं? औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, माया मैया जिसने नाग जमाना होया, मेरा मेरा सब ही मेरा मन भर बिनाया, Thank you.
आल्यानंतर जसं आलं तसं निघून गेलं. तुकोबाराय म्हणतात याला मी हित म्हणत नाही. मी हित हा हिताच्या ठिकाणी जागा नाही. हिताच्या ठिकाणी जो जागा आहे ज्याला मनुष्य देहाचं हे महत्व कळलं की या देहामध्ये भगवंतांनी आपल्याला कशासाठी घातलं, या देहामध्ये आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे, पापाचं गाठोडं सोबत नेलं पाहिजे का पुण्याचं गाठोडं सोबत नेलं पाहिजे, या मनुष्य देहाचं महत्व ज्याला कळलं तुकोबाराय म्हणतात तो हिताच्या ठिकाणी जागा. जागं राहणं म्हणजे झोपीतून जागं उठणं, जागं राहणं याला जागं राहणं म्हणत नाही. ज्याला अज्ञान रूपी झोप लागलेली आहे, ज्याला अविद्या रूपी झोप लागलेली आहे, या अज्ञान रूपी झोपेतून तू जागा आहे तो हिताच्या ठिकाणी जागा आहे. कारण संत महात्मे वर्णन करतात हरी जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती काकड्यामधलं जोगी नावाचं प्रकरण आहे. जगजोगी आपण त्याला मसन जोगी म्हणतो नाही का, ते येत असतात आपल्याकडे, फिरत असतात, आपल्याला सावध करत असतात, जागे व्हा जागे व्हा जागे व्हा. जागे व्हा म्हणजे झोपेतून जागे व्हा नाही म्हणत, ही अज्ञान रूपी झोप ज्याला लागलेली आहे या झोपेतून अविद्या रूपी झोपेतून तुम्ही जागे व्हा. म्हणून जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, तुकोबारायला उपदेश करण्याचा अधिकार आहे, साधू संताला अधिकार आहे उपदेश करण्याचा, कारण ते स्वतः जागे आहे, त्यांना स्वतःला हित कळलं म्हणून ते जगाला उपदेश करण्याचे योग्यतेचे आहेत, पात्रतेचे आहेत. आपल्याला अनेक साधू संत उपदेश करतात. नाथ महाराजांनी सुद्धा आपल्याला उपदेश केला. हरी हे जरी नाही काला तरी दुसरा येईला, हिताचं ज्ञान कशा हित कशात आहे याचं ज्ञान आहे आणि ते हिताच्या ठिकाणी जागे आहेत. म्हणून तुकोबाराय
म्हणतात, जो हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याच्या माय बापाला धन्यता दिली अभंगाच्या पहिल्या चरणी. फुले हिता जो आपल्या हिताच्या ठिकाणी जो जागा आहे त्याच्या माय बापाला तुकोबा रायनी धन्यता दिली. पण महत्वाचा मुद्दा असा आहे, तुकाराम महाराजांनी जो हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याला धन्यता न देता त्याच्या माय बापाला का दिली. आणि आधी शब्द माय वापरला, नंतर शब्द बाप वापरला, असं तुकोबा रायनी का केलं. तुकाराम महाराज म्हणतात की बाबा, आधी मुलाचा जो माईचा आणि मुलाचा जो संबंध येतो तो फक्त आईचा होतो. गर्भापासून आईचा मुलाचा जवळचा संबंध आहे, गर्भापासून. कारण असं म्हटलेलं आहे, आई मुलाची पहिली गुरु आई आहे आणि गर्भापासून तिचा आणि त्याचा एवढा जवळचा संबंध आहे म्हणून आधी नंबर आईला दिला. आणि जगाच्या पाठीवर आई नावाचं असं एक पात्र आहे की ते आईचं नावाचं पात्र असं आहे की तिचा प्रेमाचा सागर कधीही आटत. आई माय जे आहे ना, तिच्यासारखं प्रेम जगाच्या पाठीवर कोणीही करू शकत नाही. माय बाप एवढं प्रेम करते ती आई, मुलाला मरेपर्यंत प्रेम करते ती आई, शुद्ध प्रेम करते ती आई, निष्काम प्रेम करते ती आई, अमर्याद प्रेम करते ती आई. जगाच्या पाठीवर आई सारखं प्रेम कोणीही करू शकत. दृष्टांत द्यायचा झाला, एका स्त्रीच्या पोटामध्ये बाळ आडवं झालं. तिला डॉक्टर कडे नेलं, एक्सरे वगैरे काढला आणि त्या स्त्रीला डॉक्टर साहेबांनी पाहिलं आणि तिच्या पतीला सांगितलं, साहेब बघा, तुमच्या पत्नीच्या पोटामध्ये बाळ आडवं झालं, ते ऑपरेशन करून वर काढावं लागणार आहे. यामध्ये तुमचा मुलगा जगेल, एकतर तुमची पत्नी जगेल. पतीने सांगितलं, साहेब मुलगा हा नाही दुसरा होईल, पण माझी पत्नी वाचली पाहिजे. डॉक्टर साहेबांनी तिला ऑपरेशन थिएटर मध्ये नेलं. तिच्या वेदना बघितल्या, तिचं दुःख बघितलं, तिचा त्रास बघितला आणि डॉक्टरांना सुद्धा दुःख झालं. ताई, कसं सांगावं मला समजत नाही हो, पण सांगावं जरूर लागणार आहे. तुमच्या पोटामध्ये बाळ आडवं झालं, ते ऑपरेशन करून वर काढावं लागणार आहे. एक तर तुमचा मुलगा जगेल, एक तर तुम्ही जगाल. त्या स्त्रीने डॉक्टरांचे घट्ट पाय पकडले, साहेब मी मेले तरी चालेल, पण माझ्या आतड्यातल्या कातड्याला वाचवा हो, माझ्या मुलाला हे जग दाखवा. हे आईचं प्रेम आहे. घरी हंबरून वासराले काटकी जवा गाय, जवामले विचामध्ये दिसते माझी माय, दिसते माझी माय. आया माया सांगत होत्या,
कोणी करू शकत नाही महाराज. मरेपर्यंत मुलावर प्रेम करते, नवे नवे त्या मुलासाठी आपल्या प्राणाचं बलिदान देते, तिलाच आई म्हणतात. तीच आई आहे महाराज. त्या आईचा तुम्ही विचार करा. एक अकोला जिल्ह्यामधलं गाव आहे, सत्य घटना आहे. आणि अकोला जिल्ह्यामधल्या गावामध्ये जी भोतर्डी म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये एका मुलाच्या किडण्या गेल्या आणि स्वतःच्या आईने त्या आपल्या स्वतःच्या किडण्या काढून त्या मुलाला दान केल्या. आपल्या मुलाचं मुलं जिवंत राहण्यासाठी स्वतःच्या प्राणाचं बलिदान देते, ती आहे आई. म्हणून तुकाराम महाराजांनी आधी आई शब्द वापरला. अरे आईच्या प्रेमाची उणीव तर त्या विधात्याला सुद्धा वाचली. तो जगाचा मालक, जगाचा ब्रह्मांड नायक, त्या देवाला सुद्धा आईच्या प्रेमाची उणीव वाचली. जेव्हा कालिया मर्दनाची कथा भागवतामध्ये येते, तुम्ही ऐकाल पुढे. तर कालिया मर्दनाच्या कथेमध्ये असं आहे, जेव्हा भगवान परमात्म्याने डोहामध्ये उडी घातली, जशी उडी घातली तशी कालिया नावाचा जो नाग होता, त्या नागापर्यंत भगवंत गेले. कालिया नावाचा नाग झोपलेला होता आणि त्याच्या नाग पत्न्या ज्या होत्या ना, त्या सेवा करत होत्या. भगवंताचं छोटस रूप पाहिलं त्या स्त्रियांनी, त्या पत्न्यांनी, आणि सांगितलं, बघा कोण आहेस तू? बाळ कुठून आला? कोण आहेस? कशासाठी आला? आला तसा परत जा. कारण बाळ बघ, आमचे पती जर उठले तर तुला चावा घेतील, तुला डंख मारतील, तुला मारून टाकतील आणि तुझ्या आईची तुझी ताटातूट होईल. त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणाले, मावशी, जेव्हापासून जन्माला आलो तेव्हापासून माझ्या आईची ताटातूट झाली. देवकी माताला आज भगवंताची आठवण झाली आणि भगवंताला देवकी माताची आठवण झाली. देवकी माता झोपेतून कडवळून उठली, इकडे तिकडे पाहायला लागली आणि रडायला लागली. कुठे आहे माझं बाळ? कसं आहे माझं बाळ? वासुदेवजी तिला शांत करतात. वासुदेवजीला ती सांगते, हो माझं बाळ कसं असेल, केवढं झालं असेल, कोण त्याला घास भरवत असेल? रडायला लागली देवकी माता. आणि म्हणून आज जगाच्या मालकाला भगवंत आईची उणीव भासली. हरी स्वामी तिने जगाचा आई स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. आई समाक मारू, आई घरी नदारी. स्वामी तिने जगाचा आई आईची उणीव त्या देवाला बसली. मग आई नावाचं पात्र तिचा प्रेमाचा सागर कधी आटत नाही अशी असणारी आई. म्हणून तुकोबारांनी आधी माय शब्द वापरला आणि नंतर बाप शब्द वापरला. बापाचंही कर्तव्य काही कमी नाही महाराज. बापही मुलावर प्रेम करतो. आईचं प्रेम जगाला दिसतं, बापाचं प्रेम जगाला दिसत नाही. आईचं प्रेम हे पडद्यावरचं प्रेम आहे आणि बापाचं प्रेम हे पडद्यामागचं प्रेम आहे महाराज. आई रडून मोकळी होते, आईला रडता येतं, पण बापाला रडता सुद्धा येत नाही. बाप काय सामान्य आहे का? बापाचं कर्तव्य मोठं आहे, बापाचं कार्य मोठं आहे. तो बाप संसाराचा गाडा ओढता ओढता तरुणचा कधी म्हातारा होतो हे त्या बापाला कळत नाही. हे बापाचं प्रेम आहे. बापाचं प्रेम जगाला दिसलंच नाही, बाप कोणाला कळलाच नाही. हरी पुरामध्ये प्रेम जणू काड्याने धावायला.
दिसला कधी कुणा डोळ्यातलं पाणी जिजू जिजू संसाराचा गाडा भागला उठामध्ये हसू घरी कणा वाचला घडी भर तू थांब गड्या घडी भर तू थांब गड्या ऐक त्याची हाकर लई अवघड आहे गड्या उमगाया बापर उमगाया बापर उमगाया बापर उमगाया बापर त्या बापाला संसाराचा बोजा वाहता वाहता कधी तरुणचा म्हातारा होतो बापाला कळत नाही हो बापाला करतं का बापा मुलाचं सर्व काही पोचण्यासाठी मुलाला पोचण्यासाठी त्या बापाच्या डोक्याला कधी तेल नसतं त्या बापाच्या अंगावर कधी वस्त्र नसतात पण त्याची सुद्धा तो जाणीव करत नाही भूक आणि आपल्या मुलावर एवढं प्रेम करतो आपल्या मुलासाठी राब राब राबतो आपल्या मुलासाठी रात्रंदिवस कष्ट करतो पण त्या बापाचं प्रेम जगामध्ये कोणालाच दिसलं नाही तो बापच असा आहे ही जी मी तुम्हाला दृष्टांत सांगणार आहे हा दृष्टांत मोबाईल मधला हा दृष्टांत काही कथा नाही गोष्ट नाही ही एक घडलेली सत्य घटना आहे समजा आपल्या डोळ्यासमोर दृश्य आला की एक छोटस कुटुंब असावं घरामध्ये 2 मुलं असावे पती आणि पत्नी यांचा छोटासा संसार असावा या संसारामध्ये संसार करत असताना त्या बापाला जेमतेम पगार मोजका असावा त्या मोजक्या पगारामध्ये तो घर सांभाळत असतो तो संसाराचा गाडा ओढत असतो आणि ओढत असताना अचानक काही दिवसाच्या वर दिवाळीचा सण येऊन ठेपतो जेव्हा तो दिवाळीचा सण येऊन ठेपतो बापाला वाटतं आपल्या मुलाला नवीन कपडे घ्यावे बापाला वाटतं आपल्या पत्नीला नवीन साडी घ्यावी पण पगार जेमतेम आहे त्याच्यामध्ये एवढं सगळं ऍडजस्ट होत नाही म्हणून बाप रात्रीच्या वेळेला ओव्हर टाइम करतो खामगावला एखाद्या कंपनीमध्ये बापाने काम करावं दिवसभर काम करावं पण रात्रीच्या वेळेला ओव्हर टाइम करून त्याने पैसेच बचत करावे विचार केला बापाने आपण रिक्षाने ऑटो रिक्षाने जर गेलो तर त्यातले पैसे खर्च होते बाप सायकल लोटत कंपनी पर्यंत जातो आणि थोडे ओव्हर टाइम करून वाचवलेले जे पैसे असतात त्या पैशाने घरामध्ये आपल्या मुलाबाळासाठी कपडे आणतो आपल्या पत्नीसाठी साडी आणतो सायकलला 2-4 पिशव्या लटकवतो आणि सायकल लोटत घरापर्यंत येतो दुरून मुलाला बाप दिसतो मुलं धावत येतात बाबांनी कपडे आणले 2 पिशव्या काढतो बाप आणि 2 मुलाच्या हातात देतो 2 पिशव्या सायकलच्या काढतो आणि आत घरामध्ये प्रवेश करतो मुलाला कपड्याच्या पिशव्या पाहून आनंद होतो महाराज आनंद होतो आणि घरातून पत्नी पाण्याचा ग्लास घेऊन यावा पत्नीच्या चेहऱ्याकडे बापाने पत्नीने पाहावं उतरलेला चेहरा पत्नीचा दिसावा साडीची पिशवी घ्यावी आणि पत्नीच्या हातात द्यावी पत्नीच्या हातामध्ये साडीची पिशवी बघितल्यावर पाहिल्याबरोबर दिल्याबरोबर तिला एवढा आनंद व्हावा ती आतल्या घरामध्ये कपाटासमोर जावं ती साडी काढून आपल्या अंगावर घालावी कशी दिसते पण तेवढ्यामध्ये त्याच्यामध्ये त्या बापाने फाटलेले जे कपडे असतात बाप आतल्या घरामध्ये जातो सुईमध्ये दोरा घालतो आणि फाटलेले कपडे शिवतो हे बापाचं प्रेम आहे हे प्रेम कोणालाच दिसलं नाही महाराज हे प्रेम कोणाला दिसलं नाही म्हणून आई ही घराचा जरी कळस असला ना तर बाप हा घराचा पाया आहे आई घराचा कळस आहे आणि बाप हा घराचा पाया आहे अरे बाप घराचा तो पाया आई कळस त्यावर बाप घराचा तो पाया आई कळस त्यावर जवा खचतो ना पाया तेव्हा कोसळते घर जवा खचतो ना पाया तेव्हा कोसळते घर आई बापाचं
बापाचं प्रेम असं आहे महाराज. बाप जरी घराचा पाया आहे आणि आई घराचा कळस आहे. कितीही उंच इमारत असू द्या, पण तो पाया जर मजबूत असेल तर इमारतीवर इमारती चढवता येईल. पण एकदा पाया घसरला ना, सख्खी इमारत कोसळायला वेळ लागत नाही. म्हणून बापाचं कर्तव्य फार मोठं आहे, बापाचं प्रेम फार मोठं आहे, पण जगाला ते प्रेम कधी दिसलंच नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, आपुलिया गीता जोसे जागता धन्य माता पिता तयाची. आणि तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणाचा देवाला सुद्धा होत. सात्विक कुळामध्ये जन्माला आलेली कन्या, मुलगी जन्माला आली पाहिजे मीराबाई सारखी, मुलगी जन्माला आली पाहिजे सखूबाई सारखी, मुलगी जन्माला आली पाहिजे जनाबाई सारखी. अशा मुली जर जन्माला आल्या तर त्याचा हरिक देवाला सुद्धा होतो. तुकाराम महाराजांनी नंतर कन्याला पहिला नंबर दिला. का दिला? कारण आई नंतर दुसरं जर प्रेम करणारं पात्र असेल तर ते आई मुलगी. मुलगी बापावर फार प्रेम करते महाराज. माय बापावर एवढं प्रेम करते, तिच्या पतीने जर तिच्या बापाला शिवी दिली ना तर ती त्या पतीकडे जाते, म्हणते खबरदार माझ्या बापाला शिवी द्याल तर मला तुम्ही मारा, मला तुम्ही शिव्या द्या, पण माझ्या बापाला शिव्या देऊ नका. कारण त्या मुलीचं प्रेम आहे. आपल्या बापाच्या अंगावरून प्रेमाचा हात फिरवणारी कोण आहे तर मुलगी आहे. मुलगीच प्रेमाचा हात फिरवते. आई नंतर दुसरं पात्र आहे प्रेम करणारा ते म्हणजे मुलगी. म्हणून तुकाराम महाराजांनी आधी कन्येला नंबर दिला. पण आपलं असं आहे महाराज, आपण पूर्वीच्या काळामध्ये फार मागच्या काळामध्ये चूक केली. आपण गर्भामध्ये तिची हत्या केली. कारण आपल्याला प्रत्येकाला पाहिजे होता कुळाचा दीपक. आपल्याला काय पाहिजे? कुळाचा दीपक. पण आपण हे विसरून गेलो की तो दिवा लावण्यासाठी पंथीची सुद्धा गरज असते. पंथीशिवाय दिवा लागत नाही. आणि आता त्याचे घोर परिणाम असे झाले, ते परिणाम आपल्याला भोगावे लागतात. आता मुली भेटत नाहीत महाराज. आता मुलं भरपूर झाली, मुलीची संख्या कमी झाली. पूर्वीचा एक काळ असा होता, त्या काळामध्ये 100% मुली असायच्या, 60% मुलं असायचे. आता काळ बदलला, त्याला कारणीभूत आपणच. 100% मुलं आहेत, 60% मुली आहेत आणि 40% आहेत वेटीवर. लटकते रहना जी, कारण परिस्थिती अशी निर्माण झाली. मुली भेटत नाही, याला कारणीभूत आपण. आपण तिचं गर्भामध्ये हत्या केली, भ्रूण हत्या केली आणि त्या पापाचा परिणाम आता मुली भेटत नाही, मुलीची संख्या कमी झाली. आपल्याला प्रत्येकाला कुळाचा दीपक पाहिजे होता, पण ती गर्भातली मुलगी आपल्या माय बापाला सांगते, आई मला मारू नको ग, आई मला हे जग बघायचं आहे. आई आई तुला माझ्या शिक्षणाची काळजी वाटत असेल, मोठी झाल्यानंतर मी दुसऱ्याच्या शेतात जाईल ग आई आणि माझं शिक्षण पूर्ण करेल. पण आई मला मारू नको, आई मला हे जग बघायचं आहे. 9 महिने 9 दिवसाने झाली जग बघण्याची घाई. वंशाचा
पण आपल्याला त्यावेळेस पाहिजे होता कुडाचा दीपक आणि त्या दिव्यासाठी आपण त्या दीपकासाठी आपण आपल्या पंथीच विझवून टाकली म्हणून पहिला क्रमांक कन्येला आहे कारण मुलीसारखं प्रेम सुद्धा जगाच्या पाठीवर कोणीही करू शकत नाही म्हणून मुलगी जन्माला आली पाहिजे जनाबाई सारखी सखूबाई सारखी मीराबाई सारखी मुक्ताबाई सारखी नाहीतर जननी जने तो दाता या शूर जने नाही तो बांध बली जी मुलगी आपल्या बापाची मान खाली घालत असेल ती मुलगी जन्माला नाही आली तरी चालते महाराज आता मुली या प्रेमाच्या भानगडीत पडतात आणि आपल्या बापाची मान खाली घालतात विचार करत नाही आपल्या बापाने आपल्या लहानाचं मोठं केलंय किती जीवापाड प्रेम करतोय आपल्या बापाचं स्वप्न असते आपल्या मुलीचं लग्न थाटामाटात करावं पण मुली त्या स्वप्नाचा चुरडा करून टाकतात कोण्याही प्रेमाच्या भानगडीत पडतात आणि कोण्याही मुलासोबत पडून जातात आणि त्या बापाची मान खाली घालतात अशा जर मुली जन्माला आल्या तर त्या जन्माला नाही आल्या तरी चालेल ते वाजवटे असलं तर चालते महाराज पण असे जन्माला आला नाही पाहिजे माझ्या बहिणींना माझ्या मुलींना माझे हात जोडून विनंती आहे की तुम्ही या लव जिहादच्या तर अजिबात नादाला लागू नका हे लव जिहादचं प्रकरण फार वाढलंय महाराज आता या कलियुगामध्ये आताच्या मुली काही धर्म पाहत नाही जात पाहत नाही काही पाहत नाही इस्लाम समाजाच्या मुलासोबत पडून जातात आणि ते इस्लाम समाजाचे मुलं तिचे तुकडे तुकडे करून एखाद्या कुत्र्याला खाऊ घालतात मग याच्या भानगडीत तुम्ही पडू नका तुम्ही जागे व्हा सावध व्हा प्रेम करू नका असं म्हणणं नाही प्रेम या शब्दाचा अर्थ आहे समर्पण करायला शिका प्रेम करा पण आपल्या जातीच्या मुलासोबत करा आपल्या धर्माच्या मुलासोबत करा त्याची इस्टेट बघू नका त्याचा पैसा बघू नका त्याची हेअरस्टाईल बघू नका त्याचे कपडे बघू नका तर त्याचे संस्कार बघा दोन एकरावाला जरी मुलगा असेल तरी त्याचे जर संस्कार चांगले असतील तो मुलगा जर निर्व्यसनी असेल त्या मुलाच्या गळ्यामध्ये जर माळ असेल तर समजून चाला तुमची मुलगी सुखी राहिल्याशिवाय राहत नाही पण आपल्याला इस्टेट पाहिजे पैसा पाहिजे शेतीबाडी पाहिजे पण याच्या नादामध्ये आपण बेवड्यासोबत मुलीचं लग्न करून देतो आणि तो आहे ते इस्टेट गमावून टाकतो म्हणून सावध व्हा चांगल्या संस्कारामध्ये जो मुलगा जन्माला आला त्याच्याशी तुम्ही लग्न करा तुमचा संसार सुखाचा होईल तुमची मुलगी सुखाने प्रेमाने तिथं राहील पण आता मुलीपेक्षा मुलीच्या आईच्याच अपेक्षा फार मोठे आहेत आमच्या मुलीला शेती पाहिजे नोकरी सर्व्हिस वाला मुलगा पाहिजे आमची मुलगी शेतात जाणार नाही बरोबर आहे की नाही सातबारा पाहिला जातो एवढी परिस्थिती बिकट झालेली आहे पण असे काही विचार मनात आणू नका जो निर्विष्णी मुलगा असेल ज्याचे संस्कार चांगले असतील जो माळकरी असेल जो टाळकरी असेल त्याच्याकडे 2 एकर जरी शेती असली तर त्याच्या हातामध्ये मुलीला द्या तो जीव सुखी ठेवील मुलीला म्हणून अशा मुली जन्माला आल्या पाहिजे मीराबाई सारख्या सखूबाई सारख्या जनाबाई सारख्या मीराबाईने जगाच्या पाठीवर फार मोठी क्रांती केली एवढी क्रांती केली
की एवढी क्रांती जगाच्या पाठीवर आतापर्यंत कोणत्याही स्त्रीने केली नाही। ती क्रांती अशी आहे की ती जनाबाई, पहिली पंढरपूरची वारी जर कोण्या स्त्रीने केली असेल तर ती आहे जनाबाई। गळ्यामध्ये विणा घ्यावा, हातामध्ये टाळ घ्यावा आणि पंढरपूरची वारी करावी, हा ही क्रांती जनाबाईने केली। डोहीचा पदरा आला खांद्यावरी, डोहीचा पदरा आला खांद्यावरी, डोहीचा पदरा पंढरपूरची वारी करावी। हातामध्ये टाळ, गळ्यामध्ये वीणा, हातामध्ये टाळ, गळ्यामध्ये वीणा, म्हणा कोण करी, कोण करी, कोण करी, आला खांद्यावरी डोहीचा पदरा, आला खांद्यावरी डोहीचा पदरा, आला खांद्यावरी, आला खांद्यावरी, आला खांद्यावरी। मुलगी जन्माला आली पाहिजे जनाबाई सारखी, मुलगी जन्माला आली पाहिजे मीराबाई सारखी। मीराबाईचा एवढा अधिकार होता, भगवंताच्या नामामध्ये मीराबाई नाचायच्या। ज्या वेळेस मेवाडच्या राजाने मीराबाईचा त्याग केला, त्याग केल्यानंतर मीराबाई डाकोरला भगवंताच्या दरबारामध्ये आहे। भगवान पर या मेवाडच्या राजाने मीराबाईचा त्याग केला म्हणून मेवाड नगरीवर दुष्काळ आला। दुष्काळ पडला, दुर्भिक्ष पडलं, जमीन पिकत नव्हती, पाऊस पडत नव्हता, जमीन पिकत नव्हती, अन्नधान्य पिकत नव्हतं, प्रजा त्रस्त झाली, प्रजाला अन्न मिळत नव्हतं, धान्य मिळत नव्हतं, त्रस्त झाली प्रजा। आणि सगळे प्रजा ही मेवाडच्या राजाकडे गेली आणि सांगू लागली की मीराबाईला, तुमच्या आपल्या नगरीला गरज आहे मीराबाईची, मीराबाईला परत आणा। सैनिकाला मेवाडच्या राजाने मीराबाईकडे पाठवलं। मीराबाईने सांगितलं मी नाही येणार, मी परत येणार नाही। सैनिक परत गेले। पुन्हा काही ऋषी महात्म्याला मेवाडच्या राजाने पाठवलं। मेवाडचा राजा म्हणला राजाला, त्या ऋषी महात्मे जेव्हा मीराबाईकडे आले, मीराबाई अहो तुम्ही मेवाड नगरीला चला, तुमची गरज आहे या मेवाड नगरीला, तुम्ही चला। मीराबाईने सांगितलं माझं ध्येय आहे भगवंताला प्राप्त करणं, दुसरं गंगेचं ध्येय असते समुद्राला प्राप्त करणं। गंगा गेली सिंधू पासी, तिज कावेरी तिजसे, ऐसे सांगावे कवनाला, तरी का बोले विठ्ठला, जड बोले जड चारा, माता विहिरीले कुरा, ऐसे सांगावे कवनाला, तरी का बोले विठ्ठला। तिने सांगितलं माझं ध्येय भगवंताला प्राप्त करणं आहे, मी परत येणार नाही। त्यावेळेस ऋषी महात्मे सांगतात मीराबाई तुम्ही परत आल्या नाही, आम्ही आमचा प्राण त्याग करू। मीराबाई विचार करते आता करावं का, परत जायचं नाही, परत गेलं नाही तर ऋषी महात्मे आपला देह त्याग करतील आणि ऋषी हत्तीचं पातक आपल्या डोक्यावर लागेल, तेव्हा मी काय करू। तेव्हा त्या मूर्तीतून 2 हात बाहेर आले। मीराबाई ए मीराबाई ए मीरा ए, आणि मीराबाई त्या मूर्तीमध्ये सामावून गेल्या। ऐसी लागी लगन हो, लागी लागी लगन, लागी लागी रे लगन, ऐसी लागी लगन, मीरा हो गई मगन, ऐसी लागी लगन, मीरा हो गई
म्हणून मुलगी जन्माला आली पाहिजे मीराबाई सारखी, सखूबाई सारखी, जनाबाई सारखी. पण तुकोबाराय म्हणतात मुली, कन्या, पुत्र. आता मात्र पुत्राचा नंबर आहे. पहिला क्रमांक कन्येला, दुसरा क्रमांक पुत्राला. पुत्र मुलगा जन्माला आला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजासारखा, मुलगा जन्माला आला पाहिजे भगतसिंगासारखा, मुलगा जन्माला आला पाहिजे ज्ञानोबाराय तुकोबाराय सारखा, मुलगा जन्माला आला पाहिजे भक्त प्रल्हादासारखा. असे मुलं जन्माला आले पाहिजेत आणि अशा मुलाचा हरिक देवाला सुद्धा होतो. कारण सुशील मुलगा जन्माला येण्यासाठी आईचं पुण्य पाहिजे, विद्वान मुलगा जन्माला येण्यासाठी बापाचं पुण्य पाहिजे, भाग्यवान मुलगा जन्माला येण्यासाठी स्वतःचं पुण्य पाहिजे आणि दरिद्री जन्माला येण्यासाठी स्वतःचं भाग्य पाहिजे. शीलवान विद्वान मुलगा जन्माला येण्यासाठी माय बापाचं पुण्य पाहिजे. म्हणून धन्यता माय बापाला. का? कारण मुलगा चांगला जन्माला आला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना जिने घडवलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, पण धन्यता जिजामाईला. धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, आज पूजी तो महाराष्ट्र सारा. मुद्रा मानाचा मानाचा जिजाईला, मुद्रा मानाचा मानाचा जिजाईला. माय बापाचं पुण्य आहे. चांगला मुलगा जन्माला समजून चांगला माय बापाचे पुण्य आहे. कयादूने भक्त प्रल्हादाला जन्माला घातलं. का? कयादूच्या गर्भावर संस्कार झाले आणि भगवत भक्त प्रल्हाद जन्माला आला. मुलगा जन्माला आला पाहिजे भक्त प्रल्हादासारखा, छत्रपती शिवाजी महाराजासारखा, भगत सिंगासारखा. असे मुलं जर जन्माला आले तर त्याचा हरिक देवाला होतो. शास्त्रामध्ये मुलाचे 4 प्रकार सांगितले. एक आहे धनको पुत्र, एक आहे ऋणको पुत्र, एक आहे सेवाभावी पुत्र आणि एक आहे तटस्थ पुत्र. ऋणको पुत्र म्हणजे जो मुलगा परदेशामध्ये राहून आपल्या माय बापाला मनी ऑर्डरने पैसे पाठवतो त्याला धनको पुत्र म्हणतात. ऋणको पुत्र जो मुलगा आपल्या माय बापाला मारहाण करत असेल, शिवीगाळ करत असेल, घराच्या बाहेर काढत असेल, तो मुलगा आहे ऋणको पुत्र. मागच्या जन्मात कोणीतरी सावकाराचं आपण कर्ज घेतलं असेल, त्या कर्जाची परतफेड आपल्याकडून झाली नसेल म्हणून तोच सावकार आपल्या पोटी जन्माला येतो, सगळं ऋण काढून घेतो, मग तो आहे ऋणको पुत्र. आणि नंतरचा आहे सेवाभावी. हा पुत्र म्हणजे आई बापाची सेवा करतो, माय बापाच्या आज्ञेचं पालन करतो, त्याला म्हणतात सेवाभावी पुत्र. भक्त पुंडलिकाने आई बापाची सेवा केली म्हणून भगवान परमात्मा 28 युग झाले पितेवर उभा आहे. माय बापाची सेवा करा. माय बापाच्या सेवेच्या माय बापाच्या पायाशी काशी आहे, गंगा आहे, सर्व तीर्थ आहे. काही कुठं जायची गरज नाही, कुठं जायची गरज नाही, कोणा तीर्थावर जायची गरज नाही. इथेच काशी, इथेच ईश्वर, अथांग पाणी प्रेमळ सागर.
नसे जीवाला घोर माऊली देवाहून हे थोर माऊली देवाहून हे थोर. मायबापासारखे जगामध्ये कोणतंच दैवत नाही, म्हणून तीर्थाची आदुरे का असती माता पितरे. जगामध्ये आपल्याला दिसणारे 4 देव आहेत महाराज. पहिल्या नंबरचा देव आहे सूर्यनारायण भगवंत, प्रत्येकाला दिसते. म्हणून आपलं कर्तव्य पहाटे उठल्यानंतर स्नान झालं की त्या गडवाभर पाणी घ्यायचं, सूर्यनारायण भगवंताला अर्पण करायचं, त्याला साष्टांग दंडवत घालायचा. का? कारण तो सूर्यदेव आपल्याला प्रकाश देतो आणि प्रकाश देत असताना त्याच्या मोबदल्यात आपल्याकडून काहीच येत नाही. दिसणारा देव प्रत्येकाला दिसतो. दुसऱ्या नंबरचा देव आहे चंद्रदेवता. पौर्णिमेला पूर्ण उगवतो आणि अख्खा काळोख घालवतो. आणि तिसऱ्या नंबरचा दिसणारा देव आहे माय आणि चौथ्या नंबरचा दिसणारा देव आहे बाप. त्या माय बापाच्या पाया लागा, त्याचं दर्शन घ्या, काहीच कुठं जायची गरज नाही. तेच माय बाप म्हणजे प्रत्यक्ष भगवान परमात्मा आहे. म्हणून माय बाप केवळ काशी हे न जावे तीर्थासी, त्याला म्हणतात सेवाभावी पुत्र. आणि चौथ्या नंबरचा पुत्र जरा वेगळा आहे. लग्न होईपर्यंत माय बापामध्ये, लग्न झालं बिराळ उचललं की वेगळा राहतो. नाही, हा तटस्थ मुलगा आहे. लग्न होईपर्यंत मायबाप त्याला आवडतात, पण त्या अक्षदाची ताकदच अशी आहे, एकदा का डोक्यावर पडल्या आली लग्न घटी समीप नवरा अक्षराची ताकदच अशी आहे, एकदा डोक्यावर पडल्या प्रेमाचं ट्रान्सफर झालं. आईवरचं प्रेम कमी होते, पत्नीवर जडते. कारण ती बॅटरी किती चार्जिंग करणारी, ती त्या माणसाची बॅटरीची चार्जिंग करते आणि ती त्या पतीला सांगते, सांगतो तुम्हासी वेगळे निघाला, सांगतो तुम्हासी वेगळे निघाला. लग्न होईपर्यंत माय बापा, लग्न झालं बिराड उचललं वेगळा राहतो. म्हणून हे पुत्राचे 4 प्रकार आहेत. पण चांगला मुलगा जर जन्माला आला तर 21 कुळाचा उद्धार करतो. सात्विक मुलगी जन्माला आली तर 42 कुळाचा उद्धार करतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात की त्याचा हरेक देवाला सुद्धा होतो. ज्यावेळेस हिरण्यकश्यपूचा वध नृसिंह भगवान परमात्म्याने केला आणि नृसिंह भगवान परमात्म्याने नृसिंह अवतार धारण केला, हिरण्यकश्यपूचा वध केला. वध केल्यानंतर भगवान परमात्मा रागाने लाल बुंद झाले, गुर्र 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 करायला लागले. सगळे त्या रूपाला सगळे देव घाबरले. कुणीही त्यांचा राग शांत करायला जात नाही. शेवटी विचार केला की त्यांची पत्नी आहे, असं म्हण आहे, वाघाला सगळे भेटतात पण वाघाची पत्नी भीते का? भेट नाही, बरोबर आहे का? म्हणून पत्नी यांचा राग शांत करेल. लक्ष्मी माताकडे गेले सगळेजण, देव देवता तुमच्या पतीचा राग शांत करा. लक्ष्मी माता म्हणाली आमचे पती रागावतच नाही, कधीच रागावले, आज कसे काय रागावले? म्हणजे आज रागावले, तुम्ही त्यांचा राग शांत करा. लक्ष्मी माता आली, समोर ते रूप पाहिलं, अक्राळ विक्राळ रूप. लक्ष्मी माता घाबरल्या, तर कापू लागल्या. हे आमचे नाही, हे आमचे नाही, हे आमचे नाही. देव देवता म्हणाले तुमचेच आहेत. नाही. मग लक्ष्मी माता घाबरली, विचार करतात आता कोण यांचा राग शांत करेल?
विचार आला की ज्यांच्यासाठी अवतार धारण केला ते भक्त प्रल्हादाला पुढे केलं. भक्त प्रल्हाद भगवंताच्या पायाशी नतमस्तक झाले. जसा भगवंताच्या पायाला स्पर्श केला भक्त प्रल्हादाने, भगवान परमात्म्याने त्याला उठवलं आणि भगवान परमात्म्याने मांडीवर घेतलं. आपल्या जिभेने चाटू लागले, ढसा 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 रडू लागले. आणि त्यावेळेस भक्त प्रल्हादाला म्हणू लागले की बाळ, तुझी काय इच्छा असेल ते माग. भक्त प्रल्हादाने सांगितलं, देवा, माझ्या बापाने तुमचा छळ केला, माझ्या बापाकडून मी क्षमा मागतो, पण माझ्या बापाचा उद्धार करा. त्यावेळेस भगवंताचे उद्गार आहेत, प्रल्हादा, तू ज्या कुळामध्ये सात्विक मुलगा जन्माला आला, तुझ्या वडिलाचाच नाही तर अख्ख्या राक्षस कुळाचा उद्धार झाला, कारण तो पुत्र सात्विक मुलगा जन्माला आला. थोडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. लोकांनी विचारलं, महाराज, की देवाला हरिक वाटावं असं नेमकं ते करतात काय? अभंगाच्या 3ऱ्या चरणात गीता भागवत करती जावा. गीता भागवत करीती श्रवण, खंड चिंतन विठोबाचे तुकोबाराय म्हणतात. ते गीता आणि भागवत ग्रंथाचं श्रवण करतात आणि अखंड पांडुरंगाचं चिंतन करतात. पण लोकांनी तुकाराम महाराजाला प्रश्न केला, महाराज, गीता आणि भागवतच का हो? 4 वेद आहेत, 6 शास्त्र आहेत, 18 पुराण आहेत, हे सगळे सोडून गीता आणि भागवतच का? तुकाराम महाराज म्हणतात, श्रीमद भगवत गीता का श्रवण केली? कारण माणसाने कसं जीवन जगावं हे आपल्याला गीता सांगते. माणसाने कसं जीवन जगलं पाहिजे, मनुष्य देहामध्ये आपल्याला भगवंतांनी घातलं, कसं जगलं पाहिजे. कारण जगणं महत्वाचं आहे. एकदा चांगलं जगलं की मरण चांगलं झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून चांगलं जगलं पाहिजे. असं जगलं पाहिजे की कोणीतरी आपण मेल्यानंतर आपलं नाव काढलं पाहिजे. नाही तर स्मशानभूमीमध्ये प्रेताला समोर नेताना पाठीमागे बरेचसे मंडळी असते आणि ते एकमेकांमध्ये चर्चा करतात. एखादा जर चांगला व्यक्ती असेल, आपल्या गावातलं चांगलं व्यक्तिमत्व निघून गेलं, पण एखादा वाईट असेल ना, बरा गेला म्हणे आपल्या गावची पुढे पिढा गेली, सत्तामध्ये तोच आळवा, गावाचा विकास करायचा व्यक्ती तोच आगळवा. असा माणसानं जीवन जगलं पाहिजे की मरावे परी कीर्ती मागे उरावी. ज्ञानोबाराय 22 वर्षापर्यंत जगले. 22व्या वर्षी ज्ञानोबारांनी समाधी घेतली. थोडस जीवन जगले, पण जगासाठी जगले, जगाच्या उद्धारासाठी जगले. तुकोबारायचं आयुष्य होतं 42 वर्षापर्यंत जगले, पण तुकाराम महाराजांनी जगामध्ये कीर्ती केली, सगळ्या जगाचा उद्धार केला. थोडं जीवन जगले. छत्रपती शिवाजी महाराज 52 वर्षाचं वय होतं, पण या 52 वर्षाच्या वयामध्ये एवढं सुंदर जीवन जगले, जगासाठी जगले, दुसऱ्यासाठी जगले. नवे एवढे किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकले, पण एकाही किल्ल्याला आपलं नाव दिलं नाही. स्वतःसाठी स्वार्थासाठी जीवन जगलेच नाही. मग असं जीवन जगलं पाहिजे. आणि हे जीवन जगण्याची कला सांगते आपल्याला गीता. आर्ट ऑफ लिव्हिंग, जीवन जगण्याची कला. मग श्रीमद भगवत गीता आपल्याला कसं जीवन जगावं हे सांगते. आणि
आणि जगणं संपल्यानंतर कसं मरावं हे आपल्याला भागवत सांगते. पण माणसाने असं जीवन जगलं पाहिजे की कोणावर परोपकार केले पाहिजे, कोणाच्या संकटामध्ये धावून गेलं पाहिजे, कोणाच्या दुःखामध्ये सामील झालं पाहिजे. हा माणूस आपला माणूस म्हणून मनुष्य देहामध्ये आपल्याला जे आपण जन्माला आलो परोपकार करण्यासाठी झालो. कोणावर परोपकार केले पाहिजे, कोणाला मदत केली पाहिजे, कोणाच्या संकटामध्ये धावून गेलं पाहिजे. नाही तर स्वतःच जीवन जगलं तर याला जीवन जगणं म्हणत नाही. मेल्यानंतर आपली कीर्ती अजरामर राहिली पाहिजे. हरी उभारीला ध्वज ही लोकावरी, उभारीला ध्वज ही लोकावरी, उभारीला मुलाबाळासाठी पैसा कमावते, धन कमावते, इस्टेट कमावते, याच्या पाठीमागे नका लागू. की लोकांनी आपलं नाव काढलं पाहिजे, आपली कीर्ती झाली पाहिजे, असं जीवन जगा. दुसऱ्यासाठी धावून या, मदतीला धावा, कोणाच्या संकटामध्ये सामील व्हा, दुःखामध्ये सामील व्हा. हेच तर जीवन जगणं आहे. पुण्य 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 म्हणजे काय हो? पुण्य म्हणजे परोपकार आणि पाप म्हणजे परपीडा. दुसऱ्याला पीडा देणं, त्रास देणं याला पाप म्हणतात आणि कोणावर परोपकार करणं याला पुण्य म्हणतात. छत्रपती तुम्ही बघा, आपल्यासाठी एवढी ज्यांनी इस्टेट कमावली, कधी कधी आपण बघतो आपल्या आजोबाचा पंजोबाचा फोटो आपल्या घरामध्ये नसेल, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो नसेल असं एकही हिंदूचं घर नाही. का? कारण शिवाजी महाराज दुसऱ्यासाठी जगले म्हणून त्यांचा फोटो प्रत्येकाच्या घरामध्ये आहे. म्हणून असं जीवन जगा. आणि हे जीवन जगणं कोण सांगते? गीता सांगते. म्हणून गीता भागवत. आणि जगणं संपल्यानंतर कसं मरावं, कसं मरावं, कधी मरावं, केव्हा मरावं, कुठं मरावं, आपण काही ठरवलं की नाही? तुम्हाला काय महाराज, कधी मरावं, केव्हा मरावं, कुठं मरावं हे का आपल्या हातात आहे? मरण कोणाच्याच हातात नाही. प्रत्येकाला मरावं लागतं हे मात्र नक्की. प्रत्येकाला मरावं लागतं. कुठं मरावं लागतं, कधी मरावं लागतं, केव्हा मरावं लागतं, कसं मरावं लागतं. कोणाचा ऍक्सिडेंट होतो, कोणाला अटॅक येतो, तर कोणी स्वतः आत्महत्या करतो. मग कोणाचा प्राण कसा जाईल हे काही महत्वाचं नाही, पण मरण मात्र अटळ आहे हे सगळ्यांना माहिती आहे. मग हे मरण कसं मंगलमय होईल? आएगा सो जाएगा राजा रंग बगीर, किते सिंहासन पर बैठे, किते मर गए पैगंबीर, पीर मर गए पैगंबर मर गए हती मरोगी, जबी तभी सन्यासी मर गए जिंदा जोगी, तीन लोक पर क्षेत्र विराजे लोका कुंज विहारी, कहत कबीरा सो भी मर गए रहत कवन विचारी. प्रत्येकाला मरावं लागतं. एक कीर्तनातून उठून उभा राहिला, महाराज मलाही मरावं लागेल का? त्याला विचारलं का? तो म्हणाला मी या गावचा सरपंच आहे. सरपंच? अरे येथे ओरा नाही आले अवतार, येथे ओरा नाही आले अवतार.
पामार जीव किती, प्रत्येकाला मरावं लागतं, मरण अटळ आहे. हे मरण कोणाचं चुकलं नाही, पण हे मरण मंगलमय कसं होईल हे आपल्याला भागवत सांगेल. म्हणून गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे आणि तुकोबारा अभंगाच्या शेवटच्या चरणाचा. तुका म्हणे मज रडोटांची सेवा, तुका म्हणे मज रडोटांची सेवा, तुका म्हणे मज रडोटांची सेवा, तुका म्हणे मज रडोटांची सेवा.
नाही माझा दैवा पार नाही. शेवटच्या चरणाचा भावार्थ सांगायचा आहे. एकदा सर्वांनी विठोबा रुक्माई भजन